नवरा बायकोचं नातं हे 7 जन्मांचं वचन असतं असं मानलं जातं। मात्र याच नात्यातलं प्रेम हरवल्यानंतर नातं कधी एकमेकांच्या मर्डरपर्यंत पोहोचतं हे कळतच नाही। असाच काहीसा धक्कादायक प्रकार बंगळुरूत घडलाय। बंगळुरूच्या एका आलिशान घरात एका डॉक्टर महिलेचा मृत्यू होतो। घरच्यांना वाटतं हार्ट अटॅक आलाय, पण 6 महिन्यानंतर एका पोस्टमॉर्टम रिपोर्टनं असं काही सत्य बाहेर काढलं की संपूर्ण वैद्यकीय विश्व हादरलं। स्वतःच्याच पत्नीला ऑपरेशन थिएटर मधलं इंजेक्शन देऊन मारणारा तो डॉक्टर की कसाई, पाहूया या धक्कादायक हत्येचा संपूर्ण घटनाक्रम। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। ही संपूर्ण घटना पाहण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। तारीख होती 23 एप्रिल 2025। बंगळुरूच्या माराठहल्ली परिसरात घडलेलं हे प्रकरण सुरुवातीला अगदी साधं आणि नैसर्गिक वाटत होतं। कृतिका आपल्या माहेरी आली होती। अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिने तिथेच आराम करण्याचा निर्णय घेतला। घरच्यांना काळजी वाटत होती, पण त्याच वेळी एक दिलासा होता। तिचा पती महेंद्र रेड्डी, ज्या पेशाने डॉक्टर होता, तो स्वतः तिच्यावर उपचार करणार होता। तातडीनं नवरा भेटायला आला। पत्नीवर उपचारही सुरू झाले, पण या उपचारांच्या नावाखाली पुढील 2 दिवस कृतिकाला सतत इंजेक्शन दिली गेली। कोणालाही कल्पना नव्हती की या इंजेक्शन मागे काय दडलंय, आणि अचानक तिची प्रकृती झपाट्यानं खालावली। परिस्थिती गंभीर बनली आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। एका क्षणात सगळं संपलं। सुरुवातीला या प्रकरणात सगळं काही आजारपणावर खपत होतं, कारण त्याला तशी पार्श्वभूमी होती। त्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण अगदी सामान्य वाटलं आणि पोलिसांनीही नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली। कुणालाही शंका आली नाही की ही एक हत्या असू शकते, पण कृतिकाची बहीण निखिला एम रेड्डी हिला मात्र सुरुवातीपासूनच काहीतरी गोंधळ असल्याचं जाणवत होतं। तिच्या मनात एकच प्रश्न होता, हे खरंच नैसर्गिक आहे का? तिच्या या संशयामुळेच प्रकरणाला नवं वळण मिळालं आणि तो संशय अखेर खरा ठरला आणि या प्रकरणानं देशाला हादरवून सोडलं। कारण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं, म्हणूनच हे जग फसतं। तसंच काहीसं या प्रकरणातही समोर आलं। एका संशयाच्या सुईवरून सुरू झालेलं हे प्रकरण अगदी मर्डर पर्यंत पोहोचलं। पण नेमकं असं का घडलं? पती पत्नीत एवढं काय झालं होतं की ज्यामुळे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरनं खुद्द आपल्या पत्नीचाच मर्डर केला? तपास जसजसा पुढे गेला तसतसा फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर आलं। कृतिकाच्या शरीरात प्रोफोफोल नावाच्या भूल देणाऱ्या औषधाचं अस्तित्व आढळलं। हे ते औषध जे फक्त ऑपरेशन थिएटरमध्ये स्पेशालिस्टच्या देखरेखीखाली वापरलं जातं। या एका पुराव्यानं सगळं चित्र बदललं। आता स्पष्ट झालं की हा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर खून होता। आणि यानंतर पोलिसांनी तपास अधिक खोलात नेला। आरोपी महेंद्रचा मोबाईल, ॲप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस तपासण्यात आले। आतापर्यंत तब्बल 10.34 लाखांहून अधिक डिजिटल फाईल्सची तपासणी करण्यात आली। फोन पे ॲपवरून मिळालेले 485 चॅट रेकॉर्ड्स आणि अनेक डिलीट केलेले मेसेजेस फॉरेन्सिक टीम रिकव्हर करते। प्रत्येक मेसेज, प्रत्येक डेटा एक नवीन गोष्ट उघड करत होता, अनेक धक्कादायक खुलासे करत होता आणि तपास यंत्रणेला हादरवून सोडत होता। कारण तपासात आणखी एक महत्त्वाचा प्रकार समोर आला। एका महिलेनं पोलिसांना सांगितलं की तिने महेंद्रला त्याच्या लग्नापूर्वीच ब्लॉक केलं होतं। कृतिकासोबत त्याचं लग्न झाल्याचं कळताच तिने स्वतःला दूर केलं। मात्र पत्नीच्या हत्येनंतर काही महिन्यांनी महेंद्रने तिला कबुली जबाब पाठवला। सुरुवातीला तिला वाटलं की तो फक्त पुन्हा बोलण्यासाठी खोटं बोलतोय, पण जेव्हा महेंद्रला अटक झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे सगळं खरं होतं। पोलिसांनी स्पष्ट केलं की त्या महिलेचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नव्हता। तपास अधिकाऱ्यांच्या तपासात असंही आढळलं की 2023 पर्यंत महेंद्र मुंबईतील एका महिलेच्या संपर्कात होता। त्याने तिला लग्नाची मागणी घातली, तिला भेटला, पण नंतर स्वतःच्या वडिलांना खोटं सांगितलं की अपघातात मरण पावला आणि तिच्याशी संपर्क तोडला। काही महिन्यांनी सप्टेंबरमध्ये त्याने पुन्हा तिला फोन केला आणि सांगितलं की तो जिवंत आहे। त्याने एक विचित्र कारण दिलं। त्याच्या कुंडलीनुसार त्याची पहिली पत्नी मरणार होती आणि आता कृतिका मरण पावल्यामुळे त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं। बंगळुरूच्या डॉक्टर कृतिका रेड्डी हत्या प्रकरणाला यामुळे एक वेगळंच आणि धक्कादायक वळण मिळाले। पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे। तपासात त्याच्या गर्लफ्रेंड सोबतच्या चॅट्सची माहिती समोर आली आहे। सध्या आरोपी पती महेंद्र रेड्डी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि तपास अजूनही सुरू आहे। प्रत्येक नवीन पुरावा हा कथेला अजून गडद, अजून वेदनादायक बनवतोय। हे प्रकरण म्हणजे एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल असंच आहे, कारण दोघात तिसरी आली की कसं एक नातं मर्डर आणि जेलपर्यंत पोहोचतं हे या प्रकरणानं दाखवून दिले। पण या मार्गाला जाण्याऐवजी कधी कधी गोष्टी संवादानं आणि कायदेशीर मार्गानं सोडवणंही फायद्याचं ठरतं, अन्यथा अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।